अकोटच्या नरसिंग महाराजच्या यात्रेमध्ये. खूप दिवसानंतर आलो होतो पिंपरी जैनपूरमध्ये. आता चाललो आम्ही युवरखेड अकोट रोड हायवेने. तर चला मित्रांनो, भेटूया डायरेक्ट आता अकोटमध्ये. इथे आधी पटरी होती एकदम, मध्य प्रदेशमध्ये जाणारी ही ट्रेन. इथं सध्या आता बांधकाम सुरू आहे मित्रांनो. हे सरळ तुम्हाला दिसते, हे बांधकाम सुरू आहे. आणि आपला हा हायवे. आता हा आहे अकोट युवरखेड रोड. मित्रांनो, आता आलो आम्ही अकोटमध्ये जाताना होता नरसिंग महाराजच्या यात्रेसाठी. मित्रांनो, आम्ही सध्या आलेलो आहोत यात्रा चौकामध्ये, जिथे की नरसिंग महाराजांची यात्रा भरते. नरसिंग महाराजांची यात्रा भरते म्हटल्यावर नरसिंग महाराजांचं दर्शन घ्यावंच लागते. आणि अकोटात आलो, नरसिंग महाराजांचं दर्शनसुद्धा घेतलं आणि 360च्या स्पीडनं दर्शनसुद्धा घेतलं. मस्त मित्रांनो, सध्या आलेलो आम्ही मंदिराच्या आतमध्ये. नरसिंग महाराजांचं दर्शन घेतलं आणि नरसिंग महाराजांचा संपूर्ण जीवनप्रवास आपल्याला इथे बघायला मिळते मित्रांनो, छायाचित्राच्या आधारेवर. नरसिंग महाराजांचा जन्म जळगाव नाहाटी इथे झाला होता व ते उमरा या गावात लोणी विकण्यासाठी जात असत. कारण की उमरा या गावात लोणीचा खूप मोठा बाजार भरायचा आणि तिथे नरसिंग महाराज लोणी विकण्यासाठी जात असत. नरसिंग महाराजांच्या संपूर्ण इतिहासावर मी याच्या पुढचा ब्लॉग नक्कीच टाकणार आहो. नरसिंग महाराजांची इथं आपल्याला काठी बघायला मिळते. मियासाहेबांच्या पादुका, नरसिंह महाराजांच्या पादुका आपल्याला इथं बघायला मिळते. नरसिंह महाराजांच्या आईचं गाव म्हणजे शिरसोली जे की आपल्या अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातील अकोट हिवरखेड रोडनं आहे. नरसिंह महाराजांचा कळसाचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो मी सध्याच. आणि आता आलेलो आम्ही सध्या मंदिराच्या बाहेर. इथे नरसिंह महाराजांची खूप मोठी यात्रा भरते मित्रांनो आणि त्या यात्रेमध्ये जवळपास खूप भाविक भक्त येतात. नरसिंह महाराजांना आपल्या अकोला जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात खूप मानतात. कारण की नरसिंह महाराजांना पंढरपूरच्या विठुरायांचे वैद्य म्हणून ओळखले जातात. नरसिंह महाराजांची 1 महिना जवळपास यात्रा असते आपल्या अकोटमध्ये आणि अकोटमध्ये यात्रा चौकात हे यात्रा भरते. सध्या आलो मी श्री नंदिकेश्वर मंदिरात. नंदीपेठमध्ये असलेल्या या मंदिराची एक खूप मोठी वैशिष्ट्य अशी आहे की या मंदिरामध्ये खूप मोठा असा नंदी आहे. मी आलो होतो माझ्या मित्रासोबत. सर्वात आधी नंदीचं दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो सध्या मीच. आणि आत गेल्यावर आपल्याला पिंड बघायला मिळते. त्या पिंडीचं सुद्धा दर्शन मी घेतलेलं आहे. आणि आता मी चाललो प्रज्वल डवरेसोबत. प्रज्वल डवरे आपला मित्रच आहे, तुम्हाला माहीत असेलच. प्रज्वल डवरे अकोटमध्ये राहते आणि मी चाललो आता. आणि 360च्या स्पीडनं मी चाललो होतो दुसरी जागा एक्सप्लोर करण्यासाठी. आणि त्या जागेवर आलो आणि वासुदेव महाराजांचं सुद्धा दर्शन घेतलं. तिथे आत मोबाईल चालत नाही म्हणून मी ब्लॉग तर काही काढला नाही आणि मी येऊन पोचलो डायरेक्ट केशवराज महाराज संस्थान अकोट इथे. इथे आपल्या श्री संत गजानन महाराजांच्या एका सिरियलचं शूट झालं होतं, हे मला प्रज्वल डवरेनं सांगितलंच होतं. इथं मी आत आलेलो मित्रांनो, सध्या दर्शन घेतलं आणि इथे संपूर्ण आपल्याला महाराजांबद्दल माहिती आपल्याला बघायला मिळते. अकोटात असे खूप सारे स्थान आहेत, प्राचीन काळातील स्थान आहेत, देवस्थान आहेत की तिथे ते आपल्याला समजून जाईल की इथला इतिहास काय होता. मी आणि प्रथमेश दादा चाललो होतो पुन्हा आपल्या मावशीच्या घरी. हे पहाडाला जे दिसतं ते सातपुडा रेंज आहे आणि उद्या तेच एक्सप्लोर करणार आहे. पण ते एक्सप्लोर करायच्या आधी तुम्हाला मी नरसिंह महाराजांचा इतिहास हा संपूर्ण सांगणार आहे. त्यासाठी याच्या पुढचा व्लॉगसुद्धा नक्की पहा मित्रांनो. कारण की आता व्लॉगिंग सुरू केल्या म्हटल्यावर विशेष नाही ना हो. मावशीच्या घरी आलो आणि केळी पाला आणि केळी बघण्यासाठी आलो होतो बजरंग मामाची. केळीसुद्धा बघितली, 1 नंबर केळं होते.
काय 360च्या स्पीडनं मामा मी आणि प्रथमेश जातात चाललो होतो पिंपरी जैनपूर या गावात. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया पुढच्या व्लॉग 12मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाले सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.